हो आले ना. किती? बापरे, 2 लाख. हा. आधी जो रोजगार गुजरातला गेलाय तो घेऊन या. मुंबईतून, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये आपली अर्थव्यवस्था आणि आपला रोजगार हा गुजरातमध्ये हिसकावून नेण्यात आला. दाऊदची गुंतवणूक इथे येण्याआधी आपल्या बाजूच्या राज्यातली गुंतवणूक जी पळून नेली, जो रोजगार पळून नेलाय, तो मुख्यमंत्र्यांनी जर इथे आणला तर त्यांचा खरा मराठी बाणा आम्हाला दिसेल. अनेक प्रकल्प गुजरातला गेले, अनेक आपल्या आर्थिक संस्था गुजरातला पळून नेल्या. आजही मुंबईला ओरबडण्याचं काम सुरू आहे. महानंदासारखा प्रकल्प, दुग्ध प्रकल्प राज्याचा, बरं का, त्याची सूत्र गुजरातकडे जात आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या नाड्या, दूध उत्पादक, त्या गुजरातकडे जातील. या अनेक गोष्टी अशा आहेत. मुख्यमंत्री दावोसला जाऊन काय करत होते, त्यांची संपूर्ण गँग, त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. सरकारी तिजोरीवर त्याचा किती भार पडला हे आम्हाला पाहायचं नाही. दाऊदचे आकडे खूप मोठे आहेत, कितीतरी लाख कोटी वगैरे सांगतायत, पण आमच्यासमोर एकच आकडा आहे. दावोसला असताना जो समोर आला तो म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातला 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा. या 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळ्याने जर मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होणार नसतील, बरं का, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अग्रलेखात म्हटलंय आणि त्यावर असं म्हटलंय की धर्मवाद आणि जातीवाद याच्यामध्ये गुंतवून ठेवलं जातं. 88% जनता या देशाची नोकरीच्या शोधात आहे, असा अहवाल सांगतो अधिकृतपणे. याचा अर्थ मग नरेंद्र मोदींनी 10 वर्षात काय केलं? प्रत्येक वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याची भाषा होती, पण ते पदवीधरांना पकोडे तळायला लावतात. नोकरी मागणाऱ्यांना रामलल्लाचं फुकट दर्शन देत आहेत. आम्हाला रामलल्लाचं फुकट दर्शन नको, आम्हाला नोकरी हवी, आम्ही नोकऱ्या मागतोय, आणि तुम्ही रामलल्लाचं फुकट दर्शन देताय. 88% जनता या देशाची जर नोकरीच्या शोधात असेल तर हा संपूर्ण देशच बेरोजगार झालेला आहे. ठीक है, आप पूछिए. प्रधानमंत्री के दौरे हो रहे हैं महाराष्ट्र में लगातार, किस तरह से देखते हैं, और मणिपुर को लेकर प्रधानमंत्री गए महाराष्ट्र में बार बार आ रहे हैं. वो क्या उनके ऊपर, महाराष्ट्र के ऊपर उनका बहुत ज़्यादा प्यार उमड़ आया है या बहुत प्यार है इसलिए नहीं आ रहे. जब उत्तर प्रदेश में अयोध्या में जाकर बैठे हैं, वो क्या उनका उत्तर प्रदेश में प्यार ज़्यादा कुछ प्यार है इसलिए नहीं. उत्तर प्रदेश की सीटें लोकसभा की ज़्यादा है, बाद में महाराष्ट्र की. महाराष्ट्र एक निर्णायक भूमिका तय करेगा 2024 की चुनाव में. यहाँ की जो सरकारें हैं नाकाम है, वो वोट नहीं दे सकती बीजेपी को, चाहे शिंदे हो, चाहे अजित पवार हो, चाहे फडणवीस हो, उनके पास वोट नहीं है. इसलिए प्रधानमंत्री बार बार महाराष्ट्र में आ रहे हैं. 13 महीने में 8-10 बार आ गए. मणिपुर में जाइए ना, अब जाइए मणिपुर में, वहाँ की जनता आक्रोश कर रही है, हिंसा थम नहीं रही है. मणिपुर की बात करो, क्या मणिपुर देश का हिस्सा नहीं है? आप जाइए लद्दाख में, पेंगोंग लेक तक जाकर आइए, वहाँ चाइना पूरी तरह से घुस गया है. लक्षद्वीप में जाकर आराम करते हो और मालदीव से झगड़ा करके वापस आते हो, वो भी आपका एक बिजनेस स्ट्रैटेजी है, राजनीति है उसमें.